येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत आपलं आयुष्य मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अगदी भंडाऱ्याप्रमाणे उधळणाऱ्या एका नरवीराची आज पुण्यतिथी. डोंगरचे राजे उमाजी नाईक यांची आज पुण्यतिथी. वडील दादाजी खोमणे आणि आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी उमाजींचा जन्म आजच्या पुरंदर तालुक्यातील भिवरी या ठिकाणी झाला. इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत लहानाचे मोठे होत असलेले नाईक दुसरीकडे दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकामटा, गोफण या कलातही निपुण होत होते. त्या काळात पुरंदर किल्ल्याच्या परिसरात कोळी आणि महार समुदायांसह रामोशी समुदायाला देखील पारंपरिकपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपवल्याचं इतिहास सांगतो. त्या बदल्यात त्यांना आजूबाजूच्या जमिनींवर शेती करण्याचा अधिकार देखील देण्यात आला होता. उमाजींचे कुटुंब पुरंदर किल्ल्याजवळ राहत होते. जवळच्या 38 किल्ल्यांपैकी 14 किल्ल्यांवर रामोशी समुदायाचे लोक काम करत होते. खऱ्या अर्थाने पुरंदर किल्ला रामोशी समुदायासाठी उत्पन्नाचे स्रोत होता. सारे काही सुखात होते असे नाही म्हणता यायचे, परंतु तत्कालीन बदलत्या स्थित्यंतराची झळ अद्याप उमाजी किंवा त्यांच्या कुटुंबाला बसली नव्हती. महाराष्ट्रात पेशवे बाजीराव दुसरे यांनी इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद मिळवले. 1803 मध्ये वसई मोहिमेवरून परतल्यावर पेशवे बाजीराव दुसरे यांना लक्षात आले की रामोशी ब्रिटिशांच्या अधिकाराला मान्यता देत नाहीत. पुण्याजवळील भागात रामोशी समुदायाच्या लक्षणीय उपस्थितीमुळे या समुदायाचे एक छोटे साम्राज्य स्थापन झाले आहे. बाजीराव दुसरे यांना हे आवडणारे नव्हते. 1803 मध्येच त्यांनी पुण्याजवळील सर्व किल्ले ताब्यात घेण्याचे आदेश दिले. इंग्रजांनी पुरंदर किल्लाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तथापि रामोशी समुदायाने त्यांचे हक्क सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला. यामुळे संतप्त होऊन बाजीराव दुसरे यांनी रामोशी समुदायाला देण्यात आलेले सर्व बक्षीसपत्र, पद आणि जमिनी रद्द करून टाकल्या. या कारवाईमुळे रामोशांच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत हिरावून घेण्यात आला. या दरम्यान उमाजींना परिस्थितीची खरी जाण येत निघाली होती. इंग्रजांचे आधिपत्य सुरू झाल्यानंतर त्यांचे अत्याचार वाढू लागले होते. ब्रिटिश राजवटीने संपूर्ण देशभर आपली फौलादी पकड निर्माण केली होती. प्रचंड जमिनी परस्पर ओरबाडल्या जात होत्या. शेतकरी भयानक कराखाली चिरडले जात होते आणि राजे रजवाडे हे या इंग्रजांच्या हातचे कळसूत्री बाहुल्या बनले होते. या साऱ्या परिस्थितीतून उमाजींच्या मनातील क्रांती पेटत निघाली होती. जिथे प्रस्थापितांनी माना टाकण्यात धन्यता मानली, त्यावेळी या रांच्या पाखरांनी एल्गार करत इंग्रजांसमोर उभे राहण्याची छाती दाखवली आणि एका अभूतपूर्व लढ्यास तोंड फुटले. विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळसकर या सहकाऱ्यांना बरोबर घेत उमाजींनी इंग्रजांविरुद्धच्या बंडाला सुरुवात केली. उमाजी नाईक यांनी 1817-1818 या दरम्यान त्यांचा मित्र सत्तू याच्या सहकार्याने पहिला दरोडा टाकला. त्यांनी छानजी मनिया नावाच्या एका व्यापाऱ्याला लुटले. त्यानंतर लुटलेली रक्कम गरिबांमध्ये वाटण्यात आली. परंतु या दरोड्यानंतर उमाजी आणि त्यांच्या 3 साथीदारांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आणि त्यांना 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगात असताना लिहायला वाचायला शिकून उमाजी नाईक यांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श त्या काळात निर्माण केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या कारवाया आणखी वाढल्या. इंग्रजांविरोधात उमाजी नाईक लढत असल्याने जनतेने देखील त्यांना साथ दिली व त्यांचे सोबत सैन्य वाढत गेले. राजे उमाजी नाईक यांची कागदपत्रे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अनिल बैसाने हे आपल्या पुस्तकात असे लिहितात की साकुर्डी जवळच्या डोंगरदरीमध्ये दरबार करून उमाजींनी स्वतः राजे ही उपाधी धारण केली आहे. या कालखंडात त्यांनी इतकं मोठं सैन्य उभं केलं, जंजिरेकर सिद्धी त्यांना पत्र लिहून सहकार्याची याचना करत होता. उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 ला इंग्रज सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की सर्व राजे, जहागीरदार, सरदार आणि इतर लोकांनी जे जे इंग्रज युरोपियन भेटतील त्यांचा नाश करावा. नवीन स्थापन होणारे सरकार, वकील, हत्याकांडात प्रमुखपणे भाग घेणाऱ्या लोकांस जहागीर, इनाम व रोख बक्षीस देईल. भारतातील सर्व रहिवाशांनी एकदम उठाव करून देशात गोंधळ व अराजकता माजेल अशी दंगल उडवून द्यावी, अशा गोष्टी त्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. याच पद्धतीने उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी 5 जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांची माहिती देणाऱ्यास भरघोस बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती. अखेर 15 डिसेंबर 1831 ला भोर तालुक्यातील उतरवली या गावात रात्री बेसावध असताना इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पकडले. त्यांना अटक करून पुण्यातील मामलेदार कचेरी येथील काळ कोठडीमध्ये
35 दिवस ठेवण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. खटल्यात उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 3 फेब्रुवारी 1932 रोजी त्यांना मामलेदार कचेरीच्या आवारात असलेल्या पिंपळाच्या झाडावर फाशी देण्यात आली. ते पिंपळाचे झाड आजही उभे आहे, जे उमाजी नाईकांच्या सर्वोच्च बलिदानाची साक्ष देत असते. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.